Thank you.
धन्यवाद। तर बघा उत्कृष्ट असं साऊंड आम्हाला लाभलेलं आहे दत्ता निंबाळकर साहेब यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय। आणि त्याचप्रमाणे बघा बुवाने असं मस्त सांगितलं आज महिला दिन आणि बुवाने सांगितलं की आईमुळे आपल्याला हे जग दिसलं आणि अशा सर्व आईच्याच जनी नतमस्तक हो। म्हणून काय म्हणतो बघा ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळली तो राजाचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री बायको म्हणून कळली तो सीताचा राम झाला, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला। छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की। त्याचप्रमाणे बघा आमचे गुरुबंधू योगेश सागवेकर यांच्याकडनं 100 रुपयाचं असं बहुमोलाचं पारितोषिक आलंय, स्वीकार करतो आणि आभार मानतो। त्याचप्रमाणे बघा आम्हाला गुरु समान असणारे आमचे गुरूंचे वडील नेहमी आम्हाला एका वडिलांसारखे, वडील कसं एक वर्षाचा पोरगा असतो त्याला हात धरून शिकवतात तसं आम्हाला यांनी भजन क्षेत्रात हे शिकवलंय। म्हणून त्यांच्याकडून 100 रुपयाचा असा बहुमोलाचा पारितोषिक आला, स्वीकार करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। थोडं पेटीचा आवाज कमी करा। त्याचप्रमाणे बघा आमचे मार्गदर्शक सुनील पवार साहेब यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाचा असं बहुमोलाचा पारितोषिक आला, स्वीकार करतो आणि आभार मानतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे बघा युट्यूबर गजर भजन कीर्तनाचा महेश गावडे यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय। धन्यवाद। प्रथम देवाचं नामस्मरण करूया, प्रार्थना घेतोय। स्वप्नील गोसावी बुवा उत्कृष्ट सुरुवात यांच्याकडनं 100 रुपयाचा असं बहुमोलाचं पारितोषिक आलंय। धन्यवाद। त्याचप्रमाणे बघा आपले सर्वांचे लाडके भजन प्रेमी नंदू नाईक यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय। धन्यवाद।
मार्ग चुकला तर कार तू पामरा हे लंबोदरा कृपा करा बुद्धीच्या सागरा विद्येच्या गरा विद्येच्या गरा देव विघ्नेश्वरा आलो तुझ्या द्वारा आलो तुझ्या द्वारा आलो तुझ्या द्वारा आलो तुझ्या द्वारा भेटला सद्गुरु मिळाला देश होईन मी दास जन्मो जन्मी काया वाचा म्हणे करेन मी सेवा नको करू हेवा सद्गुरु नाथा हरि मना पुंडलिक वरदा
सुप्रसिद्ध भजनकार माऊली गुरुवर्य सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य गुरुप्रसाद धन्यवाद। त्याचप्रमाणे बघा सन्माननीय योगेश कुलकर्णी बुवा इथे आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय। सन्माननीय बघा आमचे मार्गदर्शक गुरव साहेब यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाचा बहुमोलाचा पारितोषिक आलाय। धन्यवाद। शिवजयंती निमित्त डबलबारी तिरंगी भजनाचा जंगी सामना दिनांक 17 मार्च 2025 रोजी 8 वाजता बुवा जनार्दन पेडणेकर विरुद्ध बुवा योगेश कुलकर्णी विरुद्ध बुवा योगेश सागवेकर, शाखा क्रमांक 38 कार्यालय रिक्षा स्टँड आनंदनगर मलाड पूर्व यांच्याकडे 100 रुपयाचा बहुमोलाचा पारितोषिक आलाय। धन्यवाद। सुंदर असं भजन बुवांनी सुंदर असं भजन आणि रूपावर बुवांनी सादरीकरण केलेलं आहे। माझ्या मंडळाच्या वतीने बुवांचे आभार मानतोय। बुवा बोलून बोलून बरंच काय बोलून गेले। तर बघा भजन म्हणजे ध बजावा ज जपावा आणि न नमावा। मी पण तेच म्हणतोय, देवाचं नामस्मरण भजूया आणि या नामस्मरणाला तडा जाणार नाही हे आपण जपूया। कारण तिथे जमलेल्या सर्व भजन रसिक आहे त्यांचं मन मोहित करणारे जे साधन आहे ते हे भजन। टाळ मृदुंगाची साथ म्हणजे भजन, टबलजी मंडळी आणि बुवांची साथ म्हणजे भजन, प्रत्येक वारकरीच्या मुखातून निघणारा रामकृष्ण हरी म्हणजे भजन। कारण जगायला आईवडील शिकवतात, रडायला अनुभव शिकवतो, कष्ट करायला परिस्थिती शिकवते, त्रास द्यायला नातेवाईक शिकवतात, हसायला मित्र शिकवतात। पण या कलियुगात वाईट प्रसंगातून आरोग्य असे तर हरिनाम धन्यवाद। बुवा म्हणतो आज जास्त झंगाट नको करूया, झंगाट नको तर रंगात करूया भारी बुवा। उद्या स्वप्नील गोसाई बुवा बरोबर वारी आहे बुवांची, तर म्हणतात झंगाट नको आज करूया। ठीक आहे, धन्यवाद। काय म्हणतात कुशल बद्रिके बुवा, कुशल बद्रिके किती मोठा आर्टिस्ट आहे माहिती आहे, किती त्याला रोल करतात तो, म्हणजे माझी काही लावून पोचला बघा। धन्यवाद। म्हणता गणपती जगा त्याला हलवतोय, उचलून बघा ती। धन्यवाद। देवाचं नामस्मरण करतो आणि हळूहळू विषयाकडे वळूया, कारण बुवा अनुभवी आहेत, बुवांचे बऱ्याच गाड्या झालेले आहेत। माझी प्रथमच आज 2020 आहे, तर मंडळी गाण्यात आणि भाषणात थोडा वर खाली सांभाळून घ्या आणि जसा बुवा बोलतील त्या मुद्द्याला बोलण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद। देवाचं नामस्मरण करूया, कारण आम्ही दोन्ही बुवा विदाउट गुरुचे बनावट शिष्य नाही का बुवा। धन्यवाद। हळूहळू प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया।
Nateeshwara